हे सुद्धा विसरू नका की दाट लोकसंख्या एक ओझं आहे जे गरीब देशांनाच उचलावं लागेल. दाट लोकसंख्या एक ओझं आहे जे गरीब देशांना, गरीब समुदायांना, गरीब लोकॅलिटीजना आणि गरीब लोकांनाच उचलावं लागेल. श्रीमंत देश आपल्या प्रकृतीचं आणि पर्यावरणाचं पूर्ण संरक्षण करून ठेवतील. आणि त्या श्रीमंत देशांमध्ये सुद्धा जे अजून श्रीमंत आहेत त्यांना तर कधीच ना जागेची कमतरता पडणार आहे, ना साधनांची कमतरता भासणार आहे. तर हा जो लोकसंख्या वाढवण्यावर खूप जोर दिला जातो आणि घोषणा दिल्या जातात की लोकसंख्या वाढवा, लोकसंख्या वाढवा, ही लोकसंख्या जेव्हा वाढेल ना तेव्हा ती गरिबांच्याच डोक्यावर येऊन पडणार आहे. लोकसंख्या वाढवली तर जाईल, पण वाढत्या लोकसंख्येचं जे नुकसान आहे ते श्रीमंत लोक सहन करणार नाहीत. लोकसंख्या जर वाढवली गेली तर श्रीमंतांना उलट फायदाच होईल. लोकसंख्या जितकी वाढेल, कन्झम्पशन तितकं वाढेल आणि मजूर तितकेच स्वस्त होतील. तर श्रीमंत माणूस नेहमी हेच म्हणेल की लोकसंख्या वाढवा, लोकसंख्या वाढवा. लोकसंख्या तर वाढवली, लोकसंख्येमुळे पुढे जी साधनांची टंचाई निर्माण होईल ती सोसणार कोण? त्यामुळे जी गर्दी होईल ती सुद्धा कोण सोसणार? सगळा गरीब माणूसच. जगामध्ये जेवढ्या काही गोष्टी बोलल्या जातात त्या सगळ्या गरिबांना मूर्ख बनवण्यासाठीच बोलल्या जातात की नाही, आपली लोकसंख्या जास्त नाहीये, गरिबांनो चला आणि अजून मुलं जन्माला घाला. आध्यात्मिक दृष्टीने तर ही गोष्ट मूर्खपणाची आहेच. भौतिक दृष्टीने सुद्धा यात पूर्णतः बर्बादी आहे. तुम्ही कशासाठी तुमच्या सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये ही गोष्ट भरून ठेवली आहे की लोकसंख्या वाढवणे हेच जीवनाचं ध्येय आहे? की दोन माणसं भेटतील, पुरुष आणि स्त्री, तर ती भेटलीच यासाठी आहेत की त्यांनी अजून मुलं जन्माला घालावीत. तर ही जी गोष्ट आहे ना, ही संस्कृतीमध्ये इन्स्टिट्यूशनलाइज झाली आहे. हे प्राकृतिक नाही, मी पुन्हा सांगतोय, हे सांस्कृतिक आहे. तर आपल्याला आपल्या संस्कारांमधून ही गोष्ट काढून टाकावी लागेल की लोकसंख्या वाढवणे आणि आपल्या मागे लेकरं सोडून जाणे हे काहीतरी खूप महत्वाचं काम आहे.